हे मित्रांनो, जय हिंद. कशा आहात तुम्ही सगळे? तर मित्रांनो, आज आहे आमच्या कॅम्पचा 15वा दिवस. हो, तर बघूया आपण नेमकं झालं तरी काय. हे पाऊस खूप जोरदार चालू होता. त्या रात्री झोपायला थोडा वेळ लागला आणि लागलीच 4:30 वाजता उठलो होतो. फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी बॅरेक्समध्ये आराम-विराम करायलो. त्यानंतर आम्ही ग्राउंडवर गेला. 5:45 वाजता फॉलिंग झाली. वाल्यांच्या इथं पासिंग परेड होतं. तर त्यावेळी ना सगळे प्रशिक्षक त्या ठिकाणी गेल्यावर आम्हाला नवीन प्रशिक्षक आले होते. ते म्हणजे नवीनच होते. रनिंग झाली. रनिंग झाल्याच्या नंतर स्क्वॉड जेव्हा फॉलिंग करू लागला, प्रशिक्षक होते त्यांनी अलग अलग स्क्वॉडमधले फाईल्स अलग अलग स्क्वॉडमध्ये ते फाईल्स अलग अलग स्क्वॉडमध्ये गेल्या. कोणी एक स्क्वॉडमध्ये गेल्या, कोणी दुसरी फाईल तिसऱ्या स्क्वॉड म्हणजे चौथ्या पाचव्या असे सगळेजण पांगले भाई. कारण त्यांची ड्रिल वगैरे चालू होती. तर कोणाचे बी हँड स्विमिंग किंवा लेग किंवा स्टाईल वगैरे कोणाचं मॅच होत नव्हतं. तर सगळेजण नाव फक्त 1 नंबर स्पॉट, 1 नंबर स्पॉट, 1 नंबर स्पॉट हे ऐकण्यात आलं. स्टाईल धीरे चल तेज चल घेऊ लागले. तेव्हा त्यांचं काहीतरी चुकत होतं आणि त्यांनी अलग शिकलेलं असेल, परंतु आम्हाला काही अलग शिकवलं होतं. तर मी त्यांना पुढं जाऊन सांगितलं, सर आम्हाला असं नाही शिकवलं, आम्हाला शिकवलं. तर त्यांना मी डेमो दाखवला. तर सर म्हणले हो बरं ठीक आहे, तसंच घेऊ म्हणले. त्याच्यानंतर ते तसं घेऊ लागले होते. त्यानंतर ब्रेक झाला तर सगळेजण म्हणू लागले, भाई 1 नंबर स्पॉट, 2 नंबर स्पॉट सगळे पाहिलं आम्ही. स्पॉट असा आहे, 2 नंबर स्पॉट तसं आहे, त्याच्यामध्ये हे जमत नाही, त्याच्यामध्ये ते जमत नाही. सगळं टीचर प्रशिक्षक ते सगळे शिकवण्याची स्टाईल वगैरे सगळे ओळखून घेतले. लंच वगैरे झाला. त्यानंतर बॅरेक्समध्ये 2 घंटे रेस्ट केल्याच्या नंतर आम्ही ग्राउंडवर फॉलोइंग झालो. तर तेव्हा वेळ काही जादा झाला होता, कारण की दुपारी बी इथं पाऊस सुरू होता. त्यामुळे ग्राउंडवर फॉलोइंग व्हायला थोडी वेळ लागली. त्यानंतर जेव्हा फॉलिंग झालो, जेव्हा ते फॉलिंग आउट जेव्हा आमचं ड्रिल वगैरे चालू झाल्या, तेव्हा प्रशिक्षक बी जण आले नाही. तर आम्ही सगळेजण जेव्हा तर आम्ही अलग अलग स्टाईल्स वगैरे अलग घेतल्या, ड्रिल्स चालवली. त्याच्यामध्ये 1, 2, 3 आपल्याला जे येते तेच पुढं जाऊन आपल्याला ते स्क्वॉट स्वतःहून आम्ही प्रॅक्टिस करत राहिलो. ज्यांना जे जमतं ते पुढे येऊन ते स्क्वॉट चालवित होतं. म्हणजे संध्याकाळचा डिनर वगैरे फर्स्ट क्लास केला. आज मी एक्स्ट्रा चपाती आज मी डिनर वगैरे करून फर्स्ट क्लासपैकी पाऊस चालू होता काही एकदम गारवा वाढला. आम्ही झोपी गेलो मग मस्तपैकी. मग उठलो सकाळी. तर ठीक आहे, हा दिवस असा होता मस्तपैकी.